पुण्याच्या वाघोली परिसरात राहणाऱ्या प्रसाद देठे या मराठा तरुणाच्या कुटुंबाला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांत्वनपर भेट दिली। 19 जूनला प्रसाद देठे यांनी आत्महत्या केली होती। यावेळी तानाजी सावंत यांच्याकडून या कुटुंबाला 5 लाखाचा धनादेश देत आर्थिक मदत करण्यात आली। यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले। या भेटीवेळी देठे कुटुंबातील तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलत तिन्ही मुलांचे पालकत्व स्वीकारल्याचे तानाजी सावंत यांनी यावेळी जाहीर केले। मराठा समाजातील तरुणांनी अशी टोकाची भूमिका न घेता कुटुंबाकडे लक्ष द्या, अशा घटनेमुळे कुटुंब उघड्यावर पडतात असे देखील तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितले। मराठा समाज कधीच कोणावर असा अन्याय करणारा किंवा काय नाही, आपल्याला परंपरा आहे महाराजांची, म्हणून उगूच 18 पगड जर 3 आणि 12 बोलू तर आपण गावगाडा चाललेला नाही। लक्षात ये, शॉर्ट टेम्पर होऊन काहीतरी करणं, टोकाची भूमिका घेणं हे नाही उपयोगाचं आहे। कुटुंब जे आहे आता हिचं आयुष्य पडलं, आता त्या आईनं काय करायचं, हिची 3 लेकर पदरात आणि एकटेच काम करणार आहेत साहेब, काय होणारही नाही त्याच्यामुळे, उपयोग नाही ना ह्या गोष्टीचा। आता आपण 8-15 दिवस त्यांच्या दुःखात येऊ, पुन्हा तुम्ही तुमच्या रस्त्यानं जाल, तुम्ही तुमच्या रस्त्यानं जाल, आपण आपल्या रस्त्यानं जाऊ, त्यांच्या पुढं अख्खा पूर्ण आमदार आयुष्य पडले, ही जबाबदारी काय? आमची पण तुमच्याकडे एक विनंती आहे की 3 मुलांचं शिक्षण जे आहे ना हे तुम्ही हे सगळं कुटुंब ह्याच्या शिक्षणापासून तिच्या लग्नापर्यंत हे सगळं मी दत्तक घेतोय, मी करत आलेलो आहे, करतोय, परमेश्वर मला ताकद देतोय, मी करतोय। पण ह्याचा अर्थ असा नाही की असं काहीतरी घडावं, हे अपेक्षित नाही, लक्षात, हे मान्यच नाही। म्हणजे हे खरं तर मी हात जोडून विनंती करतो सगळ्या समाजाला, मराठ्याला किंवा सगळ्या कुठले मग धनगर बांधव असतील, मराठा बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, हे अशा पद्धतीचा इतका टोकाचा संघर्ष नका करू, स्वतःच्या कुटुंबावर बेतल असं काय करू नका। होईल शासन निर्णय काय होतील, काय घडायचं ते घडल, पण जीवन संपून त्याचा उपयोग काय? मग कुणासाठी करताय तुम्ही हे सगळं? उपयोग नाही। कुटुंबाची मी असं वाऱ्यावर सोडणार नाही, माझ्या पद्धतीनं जेवढं झेपल तेवढं मी त्यांना सहकार्य करीन, सगळं आयुष्यभर त्यांचं रांकेला लागेपर्यंत माझी मदत आहेच, ती काय अडचणी येऊ देणार नाही कोणाला। पण ह्याचा अर्थ असा होऊ नये की मग चला असं केलं की टोकाची भूमिका, ह्याचं टोकाची भूमिका, त्यानं टोकाची भूमिका, निष्पन्न काय ह्याच्यात? काहीच नाही ना। तेवढं फक्त होऊ देऊ नका। सगळ्यांनी जिथं जिथं आपले कॉन्टॅक्ट आहेत, तुम्ही सोशल मीडियावर असता, ही टोकाची भूमिका घेऊ नका। कसलंही दडपण घेऊ नका, कुठलीही काळजी करू नका। कोणाचं काही देणं बिणं असतील तर इथं आपलं आहे, आम्ही सगळं आहे, ती चर्चा करा त्यांच्याशी, लक्षात, कोणी येणार नाही, कोणी काय करणार नाही। राहिला विषय शिक्षणाचा, राहिला विषय घर चालवायचा, ते आता 8-15 दिवस बाकीचे सगळ्या विधी संपू द्या, त्याच्यानंतर एकदा येऊ, आपण मार्ग काढू। सगळे सगळेच करता, पण पेशन्स ठेवला पाहिजे। लढून जीव जाईपर्यंत, हाताशीपर्यंत कुठलाच रिझल्ट नाही आल्यावर माणूस शेवटी हाच पर्याय उचलतो। क्षमता संपते, विचार करण्याची पात्रता संपते। कधी होणार? 5वी पासून सतत फक्त आश्वासन देतात प्रत्येक जण, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला। ते एवढं करणारे नव्हते, त्यांना आता ह्या पॉइंटला सुद्धा वाटलं की नाही होणार, ह्या वेळेस सुद्धा आरक्षण, त्यांनी स्वतःच्या मुलांचा विचार नाही केलेला। यामध्ये त्यांनी 2010 पासून फक्त समाजासाठीच केलेले प्रत्येक गोष्ट, सगळेजण साक्षीला। जेव्हा त्याची परिस्थिती चांगली होती ना, तर इथल्या बदलणारच नाही, हे बदलणार नाही, प्रत्येक जण फक्त आश्वासनच देऊन जाणार, त्यांना माहित होतं म्हणून। बऱ्यापैकी आता झाले का नाही? मी काय म्हणते, थोडा साधक बाधक विचार करणं गरजेचं आहे। 100 नाही, आज विचार करा, लाखोंना एका शब्दावर शांत बसवणारा माणूस जर असं करत असेल तर त्याच्या पाठीमागं थोडं तर काहीतरी कारण असेल का नाही? तसं करणार नाहीत ते, त्यांना माहित होतं हे चुकीचं आहे, त्यांना स्वतःला जाणवलं हे चुकीचं आहे, पण बदलणारच नाही म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं, आणि हे व्यर्थ नाहीच गेलं पाहिजे।
आणि त्याची परिस्थिती होती साहेब आता तुळजापूरला आता मी काय करायचं सांगा, हा शिकतो मध्ये त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यावर सुद्धा पाय असा असताना सुद्धा त्यांनी बसून सगळ्या गोष्टी करत होते. सोशल वर्क सगळ्यांसाठी करणं एवढंच त्यांच्या मनापासूनची इच्छाच ती होती. आणि आता सुद्धा त्यांनी बदलणार नाही हा आत्मविश्वास वाटल्यामुळं केलं. मग हे बदललं पाहिजे सर. 6-7 वर्ष सर त्यांनी आहे ना इथल्या गरिबांच्या मराठ्यांच्या पोराला वह्या पुस्तकं दप्तर शालेय शिक्षण दत्तक घ्यायचा तो स्वतः 3,000 रुपये कमवत होते ना त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्यांच्या घरी जाऊन 200 रुपये कुरकुरे 5 रुपये सुद्धा देऊन आलेली व्यक्ती आहे ती एवढं पाऊल उचलणार नाहीत, बदलणार नाही असं वाटलं, आत्मविश्वास वाटला म्हणून असं केलं. चुकीचं केलं सगळ्याला माहिती, सगळ्याच्या तोंडात ते त्यांनाही माहित होतं मी चुकीचं करतोय, पण बदलू शकणार नाही. आपला समाजातली लोक आहे ना फक्त आश्वासनं देतात सर. काही बघा काही गोष्टी कुटुंबाला भेट दिली, कुटुंबाशी काय बोलणं झालेलं आहे आपलं? नाही, कुटुंबाचं आता बघितलं, लहान मुलं आहेत, एक मुलगा कॉलेजला शिकतो, 2 लहान मुली आहेत. तर ती तिन्हीही कुटुंबातील जे काही मुलं आहेत, पुढची पिढी आहे, त्यांचं शेवटचे सोपस्कार जे लग्न तिथपर्यंत ती तिन्ही मुलं मी आज त्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. आणि त्यांच्या सगळ्या पुढची जी जबाबदारी आहे ती पालक म्हणून मी स्वीकारून पालकाप्रमाणे त्यांचं काय ते सोपस्कार पार पडते.